बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा छडा लागत असताना आणि तपास सुरू असताना अंजली दमनिया यांनी आज एक सूचक ट्विट केलेलं आहे। उद्या सकाळी 11 वाजता त्या पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेनंतर तरी मंत्र्यांचा राजीनामा होऊ शकेल अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली। आपल्या सोबत आहेत त्या आपण त्याची थेट बातचीत करणार आहोत। ताई, सूचक ट्विट म्हणावे? हो, मला अगदी वाटलं की थेट ट्विट करण्यापेक्षा एक सूचक ट्विट नक्कीच करावं। आणि मला असं वाटतं की आता हे जे सगळे पुरावे आहेत जे अतिशय धक्कादायक आहेत, हे उद्या जेव्हा जनतेपुढे येतील त्यानंतर नक्कीच मोठा निर्णय घेण्याला जनता आता त्यांना भाग पाडेल, एवढं मात्र नक्कीच आहे। नक्कीच काल देशमुख कुटुंबियांनी नामदेव शास्त्री यांची देखील भेट घेतली आणि आपली भूमिका वैभवीनी सुद्धा त्या ठिकाणी मांडली। नामदेव शास्त्री आता म्हणतात की माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला। नाही, कुठला विपर्यास? कारण सुरुवातीलाच ते काही वाक्यात म्हणाले की मी त्यांचे धनंजय मुंडे यांचे डोळे बघितले, त्यांचे अंतःकरण बघितलं। तर तेव्हाच मी देखील ट्विट केलं की तुम्ही त्यांचे डोळे बघितलेत, मग वैभवीचे डोळे कोण बघणार? तिच्या डोळ्यातलं पाणी कोण बघणार? तिचा जन्मभरासाठी जो आधार होता तो निघून गेला, हे कोण बघणार आहे? आणि कुठेतरी असं खूप वाईट वाटतं की कोणाचा पाठिंबा द्यायचा आणि फक्त राजकारणासाठी त्यांनी जो दिला धनंजय मुंडे यांना, अतिशय चुकीचं मला वाटलं आणि तसं व्हायला खरं नको होतं। मला वाईट वाटलं ते बघून। नक्कीच बरेचसे पुरावे तुम्ही यापूर्वी सुद्धा डीजींना सादर केलेले आहेत। काय झालं या सगळ्यांचा? तपास सुरू होतोय आणि योग्य पद्धतीने तपास होतोय की त्यांच्यावर देखील दबाव आहे असं वाटतं तुम्हाला? प्रचंड मोठा दबाव सगळ्यांवरच आहे असं मला वाटतंय। म्हणूनच मी हे प्रकरण का लावून धरतेय, कारण जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल असं मला वाटत नाही। आणि हा इतका मोठा हत्याकांड जो महाराष्ट्रात घडलाय त्याच्यात जर देखील न्याय झाला नाही, आणि का तर धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीसांचे अगदी जवळचे मित्र आणि अजित पवार यांच्या पक्षातले त्यांचे जवळचे मित्र, म्हणून जर कारवाई होत नसेल तर या दोघांनाही माझा निरोप आहे आणि ठणठणीत असा निरोप आहे की मित्रता तुम्ही निभवायची नसते। तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात आणि एका पक्षाचे अध्यक्ष आहात, आणि जो पण माणूस इतक्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करत असेल, दहशत करत असेल, अख्ख्या लोकांना चिरडून टाकत असेल, अशा माणसाला त्या पदावर राहता कामा नये आणि त्याचा राजीनामा घेतला पाहिजे। नक्कीच ताई, तुम्ही राजीनाम्याची मागणी करताय, पण त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी पण आपली भूमिका मांडली आहे आणि ते म्हणतात की माझा राजीनामा महत्त्वाचा आहे की देशमुख कुटुंबियांना न्याय मिळणं महत्त्वाचं आहे? आम्ही तर म्हणतोय देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठीच यांचा राजीनामा गरजेचा आहे, कारण ते तिथे पदावर असेपर्यंत न्याय होणार नाही याची मला खात्री आहे। जिल्हाधिकारी आता ॲक्शन मोडमध्ये आले असं म्हणावं बीडमध्ये, कारण 183 जणांचे जे बंदुकीचे परवाने होते ते आता रद्द केले, 127 जणांचे आणखी रद्द होणार अशी कारवाई होते अशी माहिती समजते। 300 जणांकडचे रद्द केले तरी पण 1000 जणांकडे अधिकृत परवाने राहतात ना। त्या व्यतिरिक्त जे अनधिकृत आहेत त्यांच्याकडच्या जप्तीची काहीच कारवाई नाही आहे, कुठेही रेड्स नाही आहेत। जिथे जिथे आम्ही तर ठिकाणं सांगितली की कुठे तो देशी कट्टा मिळतो त्या कळमला जाऊन तिथे एक जी गल्ली आहे इराणी गल्ली, तिथे जाऊन रेड्स करायला हव्या होत्या, तर त्याचं पुढे काय झालं माहीत नाही। ते सगळं बाजूला राहू द्या। दहशत मोठ्या प्रमाणावर आज देखील आहे। आज देखील अवादाचे कर्मचारी एका शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्याला धमकवताना काल व्हिडिओ माझ्याकडे आला आहे। मी त्यांना सांगितलं की तुम्ही एसपींकडे जा आणि कंप्लेंट दाखल करा, केली नाही तर मला फोन करा। ह्या सगळ्या गोष्टींवरनं दिसतंय की हे सगळं जे चालू आहे ते आज देखील चालू आहे। आणि तोच रमेश गुले जो ज्यांनी पहिल्या FIR मध्ये त्या अवादाच्या कर्मचाऱ्याला उचलून नेलं होतं, अपहरण केलं होतं असा जो गुन्हा आहे, तोच रमेश गुले का शेतकऱ्याच्या घरी जातो। पण म्हणून मी म्हटलं की आता जोपर्यंत SP सगळी कारवाई करत नाही आणि ती होणार नाही असं मला दिसतंय। नक्कीच, पण एक महत्त्वाचं यामधलं असं पण वाटतंय की गुन्हे दाखल असतानाही हे शस्त्र परवाने रद्द केले गेले नव्हते। हो ना, आणि एवढ्यांचे केले गेले नव्हते। आता ही काही दिरंगाई म्हणायची का? ह्याला सुद्धा खरं तर सह आरोपी पोलिसांना करावं, कारण ह्या सगळ्या गोष्टी असताना आणि आम्ही दाखवल्या त्या कायद्याने की 1281 परवाने आहेत, त्याच्यातले इतक्या लोकांवर इतके गुन्हे आहेत आणि तरी सुद्धा त्यांना परवाना दिलाय। आणि त्याच्यासाठी मला SP ना भेटायला लागलं, ADG ना भेटायला लागलं, DG ना भेटायला लागलं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांना भेटल्यानंतर कारवाई होते। तर ही कारवाई केव्हाच खरं तर व्हायला हवी होती। SP आता उशिरानं का होईना पण कारवाई करतात असं म्हणावं, कारण पोलीस अधीक्षक नवनीत कावत आहेत, त्यांनी आता 51 वाळू तस्करांना पण बोलवलं आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाईचा बडगा त्यांनी उगारलाय। म्हणजे वाळू तस्कर कोण आहेत हे देखील त्यांना माहिती आहे
म्हणजे गंमत मला हीच वाटते की आज जर वाळू तस्कर कोण आहेत हे माहिती आहे, त्यांना बोलवून घेण्यात आलं आणि त्यांना दम देण्यात आला की याच्या पुढे कराल तर कारवाई होईल. म्हणजे तुम्हाला सगळं माहिती होतं, कोण करतंय, कोण वाळू तिथनं उपसतंय, कोण त्याचं विक्री करतंय, सगळं माहिती आहे. गुन्हेगार कोण आहेत सगळे माहिती आहेत, FIR कोणाचे आहेत सगळं माहिती आहे, पण कारवाई होत नाही. बरं, येवल्यामध्ये भुजबळांनी पण सांगितलं की बीडमध्ये काय चाललं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, त्यामुळे बीडमध्ये असे प्रकार होऊ नये असं म्हणत त्यांनी तिथल्या अधीक्षकांची कान उघडणी केली. या घटनेकडे नेमकं कसं पाहता? नाही, मला भुजबळांबद्दल काहीच म्हणायचं नाही. ते बहुतेक वाट बघत असतील की धनंजय मुंडेंची खुर्ची गेली तर मला ती मंत्रिपद मिळेल, तर त्यांच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही आहे, कारण हे सगळे एका माळेचे मणी आहेत. नक्कीच, म्हणजे भुजबळ वाट पाहत आहेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची असं म्हणावं? हां, तर त्यांना एक कोणाची खुर्ची खाली झाली तर ती मला मिळेल म्हणून त्यांचं कदाचित वक्तव्य असेल, त्याच्यात मला पडायचं नाही. ताई, पुढची तुमची जी कारवाई आहे ती कशी असेल आणि उद्या नेमकं काय घडणार आहे? उद्या जी प्रेस कॉन्फरन्स मी घेणार आहे त्याच्यात इतका मोठा खुलासा आहे तो आणि इतका दडदडीतपणे केलेला खुलासा आहे तो, तर त्याच्यानंतर मला वाटत नाही की मुख्यमंत्री काय किंवा अजित पवार काय कोणीही त्यांची पाठराखण करू शकणार नाही. आणि हे पेपर झाल्यानंतर मी हे भगवानगडावर कदाचित स्वतः घेऊन जाणार आहे आणि ते सुद्धा मी दाखवणार आहे की आता ह्याला तुम्ही काय म्हणाल असं, आणि गडाने तरी त्यांचा आता राजीनामा घ्यावा अशी मी त्यांना विनंती करणार आहे. स्वतः जाणार आहेत भगवानगडावर? आधी हे प्रेस कॉन्फरन्स झाल्यावर मी ते पेपर्स घेऊन जाणार आहे त्यांच्याकडे. नक्कीच. आणि तुम्ही स्वतः मागणी करणार त्या ठिकाणी महंतांकडे, शास्त्री बुवांकडे? बिलकुल. आणि त्यांना विनंती करणार आहे की आता हे कागदपत्र बघा आणि मग सांगा, मग तुम्ही त्यांच्या डोळ्यात अंतःकरणात काय बघितलं आणि हे जे पेपर्स आहेत, पुरावे आहेत, ते तुम्ही एकदा बघा आणि मग जर तुम्हाला वाटत असेल की हे चुकीचं त्यांनी केलेलं आहे तर त्यांचा राजीनामा घ्या. जनावर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी अंजलीताई दमनिया यांनी मोठा खुलासा केलेला आहे आणि उद्या सकाळी 11 वाजता सर्व पुराव्यानिशी पत्रकार परिषद घेणार आहे. यानंतर तरी राजीनामा होईल का असं थेट आव्हानच त्यांनी सरकारला दिलेलं आहे, मंत्र्यांना दिलेलं आहे. नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.